महाड तालुक्यामध्ये जमिनीचे खोटे व्यवहार होत असल्याची माहिती समोर आली आहे। मागील काही दिवसांपूर्वी पोलादपूर तालुक्यामध्ये जमिनीचा खोटा व्यवहार करून बोगस इस्टेट एजंटनं एकाला लाखो रुपयांना गंडा घातला होता। या संदर्भात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील झाली होती। मात्र असाच काही प्रकार आता महाड तालुक्यामध्ये होत असल्याची माहिती मिळते। बनावट कागदपत्र तसंच बनावट शेतकरी उभा करून हे व्यवहार घडून आणले जात आहेत। तसंच श्रीमंत पार्टीकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जाते। ज्या ठिकाणी क्षेत्रफळ नसतानाही त्या ठिकाणी क्षेत्रफळ असल्याचं भासवून जागेची खरेदी विक्री व्यवहार केला जातोय। महाड तालुक्यातील निगडे, रुपवली, मोहोद, भावे, किये, तळीये, पडवी, शिवतरघळई, रामदास पठार अशा इतर अनेक ठिकाणच्या जागेंचा व्यवहार मोठ्या प्रमाणात महाड इथे होताना दिसतोय। मुंबई, पुणे, पनवेल, संभाजीनगर येथील श्रीमंत असणाऱ्या पार्ट्यांना ग्रामीण भागातील क्षेत्रफळाबाबत कोणतीही खात्री नसते। मात्र लाखो करोडो रुपये देऊन खोट्या पद्धतीनं जागेचे व्यवहार केले जातात। महाडमधील शेतकऱ्यांनो सावधान, तुमच्या परस्पर जागेची कोणीतरी खरेदी विक्री केली आहे का याची पुन्हा एकदा खात्री करा। शहरातील सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन संबंधित शेतकरी आपल्या जागेची खात्री करू शकतो। दुय्यम निबंधक कार्यालय महाड यांनी देखील संबंधित कागदपत्राची व्यवस्थित पडताळणी करूनच खरेदी विक्रीचा व्यवहार करणं गरजेचं आहे। जर अशा कोणत्या शेतकऱ्याला वाटत असेल की शेतकऱ्याची जागा परस्पर कोणत्यातरी बोगस दलालाने विकली असावी, अशा शेतकऱ्यांनी त्वरित जवळच्या पोलीस ठाणे आणि जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। योग्य ती खातरजमा करून संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल। मागील 6 महिन्यांपूर्वी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलकडे अशा बाबतीत तक्रारी आल्या होत्या। चॅनलने याबाबतीत दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनो सावधान, आपला सातबारा कोरा झाला आहे की नाही याची पुन्हा एकदा खात्री करा। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।